हॅलो एव्हरीवन. आजच्या या उपयुक्त व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. थंडीमध्ये ड्रायफ्रुट्स खाल्लेलं कधीही उत्तम, पण ती वेगवेगळी अशी खाल्ली जात नाहीत. मग त्या सगळ्यांचे जर लाडू बनवले तर ते खायला सोपे पडतात. तर आज मी तुमच्यासाठी लाडवांचा एक पौष्टिक प्रकार घेऊन आलेली आहे. दररोज आपल्या दिवसाची सुरुवात ही ड्रायफ्रुट्स खाल्ल्यानं केली तर त्यामुळे व्यक्तीला दिवसभर उत्साही आणि आनंदी वाटण्यास मदत होते. शरीर निरोगी आणि चांगलं ठेवण्यासाठी व्यक्तीने ड्रायफ्रुटचं सेवन करायलाच हवं, असा सल्ला डॉक्टर देखील देतात. घरातील लहान मुलं किंवा वयोवृद्ध वडीलधारी मंडळी जेव्हा आजारी पडतात ना, तेव्हा त्यांना सुद्धा ड्रायफ्रुट्स खाण्याचा सल्ला देण्यात येतो. फ्रेंड्स, आज आपण असेच उपयुक्त आणि पोषण तत्वाने भरपूर रोगप्रतिकारक शक्ती मिळवण्यासाठी आज आपण हे ड्रायफ्रुटचे लाडू बनवणार आहोत. फ्रेंड्स, त्यासाठी तुम्ही बघू शकता इथे मी काजू, बदाम, अक्रोड हे सगळं घेतलेलं आहे आणि त्याचं सर्व योग्य प्रमाण आणि वाटीनी मेजरमेंट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे. फ्रेंड्स, इथे आपल्याला सर्व प्रकारचे ड्रायफ्रुट्स तुम्हाला जे आवडतात ते तुमच्या आवडी निवडीनुसार आणि कमी अधिक प्रमाणात तुम्ही इथे वापरू शकता. इथे मी भोपळ्याच्या बिया देखील वापरलेल्या आहेत. या लाडवांमध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फायबर्स, प्रोटीन आणि भरपूर काही मिळणार आहे. हल्ली महिलांमध्ये सांधेदुखी असेल, कॅल्शियमची कमी असेल, असे भरपूर काही आजार उद्भवतात. असे महिनाभरासाठी एकदाच हे लाडू आपण करून ठेवणार आहोत आणि डब्यामध्ये छान भरून ठेवणार आहोत. एक लाडू सकाळच्या वेळेला तुम्ही नाश्त्यासोबत घेऊ शकता, त्यामुळे दिवसाची शक्ती तुम्हाला मिळू शकते. हे लाडू जर तुम्ही रोज खाल्ले तर तुम्हाला बरेचसे आजार कमी झाल्याचे दिसून येईल. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता मखाना देखील इथे मी या लाडूंमध्ये घातलेला आहे. हे लाडू इतके कारगर आहेत की तुम्हाला दिवसभराची शक्ती तर मिळतेच, पण त्यासोबत वेगवेगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन्स, मिनरल्स हे सगळं तुम्हाला मिळतं. त्यामुळे तुम्ही हे लाडू महिनाभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता आणि हे बिलकुल खराब होणार नाहीत. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण हे सगळे ड्रायफ्रुट्स इथे घेतलेले आहेत. ड्रायफ्रुट्समध्ये असलेल्या विविध आवश्यक पोषण तत्वामुळे व्यक्तीला रोगप्रतिकारक शक्ती मिळते. फ्रेंड्स, इथे मी 200 ग्रॅम तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्येच आपण हे सगळे ड्रायफ्रुट्स व्यवस्थित छान परतून घेणार आहोत. 2 चमचे तूप मी इथे घातलेले आहे आणि सुरुवातीला आपल्याला इथे 1 वाटी काजू, 1 वाटी बदाम, 1 वाटी अक्रोड आणि 1 वाटी पिस्ता हे सगळं मी बारीक याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला व्यवस्थित या तुपावर छान 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता ड्रायफ्रुट्स परतल्यामुळे त्याची सेल्फ लाईफ पण वाढते आणि लाडू छान कुरकुरीत बनतात आणि खायला देखील तेवढेच टेस्टी लागतात. त्यामुळे ही प्रोसेस आपल्याला करायची आहे. तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटांनंतर आपले ड्रायफ्रुट छान परतून झालेले आहेत आणि आता आपण ते काढून घेऊयात. त्यानंतर त्याच कढईमध्ये मी 1-2 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे. या तुपामध्ये आपल्याला आता मखाना परतून घ्यायचा आहे. हे मखाने खूपच पौष्टिक असतात. याच्यामध्ये कॅल्शियम, मिनरल्स खूप प्रमाणात असतात, त्यामुळे मखाने आवर्जून खाल्ले पाहिजेत. असे तुपामध्ये परतलेले मखाने तुम्ही थोडंसं मीठ टाकून लहान मुलांना देखील खायला देऊ शकता. खूपच टेस्टी आणि हेल्दी असे हे मखाने आहेत. आता त्याच कढईमध्ये आपण खोबरं परतून घेऊया. इथे साधारण 1 वाटी मी खोबऱ्याचा किस करून घेतलेला आहे. ते सुकं खोबरं मी वापरलेलं आहे. कलर बदलायचा नाहीये आपल्याला ह्याचा. आणि त्याच्यामध्येच आपण इथे 4 कप तीळ टाकून घेऊया. इथे पॉलिशचे तीळ मी वापरलेले नाहीयेत. तीळ टाकल्यानंतर 4 कप इथे मी खसखस देखील टाकलेली आहे. खोबऱ्यासोबत आपण तीळ आणि खसखस भाजून घेऊया, कारण की तीळ आणि खसखस भाजायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे हे सोबतच आपण भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरच आपण हे काढून घेऊया. आता सेम कढईमध्ये मी पुन्हा 1 चमचा इथे तूप घातलेला आहे. तूप चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये सर्व बिया भाजून घ्यायच्या आहेत. इथे मी भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत. त्यानंतर पाऊण वाटी आपण इथे मगज बी घेणार आहोत, म्हणजे टरबुजाच्या बिया.
आपल्याला सर्व बिया ह्या पाऊण वाटी घ्यायच्या आहेत. फ्रेंड्स, तुम्हाला तर माहितीच असेल भोपळ्याच्या बियांमध्ये झिंकची चांगली मात्रा असते. त्यासोबत इथे मी मनुके टाकून घेतलेले आहेत. इथे लाल मनुके आणि काळे मनुके दोन्हीचाही आपण इथे वापर केलेला आहे. फ्रेंड्स, भोपळ्याच्या बियांमध्ये झिंकची चांगली मात्रा असते, त्यामुळे स्मरणशक्ती सुधारते आणि मेंदूला झिंक खूपच महत्वाचं असतं. हे खाल्ल्याने मेंदूचे कार्य देखील सुधारते. फ्रेंड्स, यानंतर इथे आपण 1 वाटी अंजीर टाकून घेतलेले आहेत. अंजीर देखील आपण छान बारीक चिरून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता हे सगळे ड्रायफ्रुट्स आपल्या शरीरासाठी खूपच जास्त उपयुक्त आहेत आणि थंडीमध्ये त्याचं आवर्जून सेवन केलं पाहिजे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण सर्व ड्रायफ्रुट्स व्यवस्थित तुपामध्ये छान परतून घेतलेले आहेत. आता सेम मिश्रणावर आपण ते टाकून घेऊया. आता त्याच कढईमध्ये आपल्याला इथे 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे खजूर बारीक करून घेतलेले होते त्या सर्वांच्या आपण बिया काढून घेतलेल्या आहेत आणि या पद्धतीने ते बारीक चिरून घेतलेले आहेत. 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला इथे खजूर परतून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित तुपावर खजूर छान परतले गेले पाहिजेत इथपर्यंत परतून घ्यायचे आणि थोडे परतल्यानंतर त्यामध्ये आपण पाऊण वाटी गूळ घालणार आहोत. गूळ इथे ऑप्शनल आहे, पण थंडीचे दिवस असल्यामुळे मी इथे गुळाचा वापर केलेला आहे. गूळ आणि खजूर आपल्याला इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. फक्त गूळ मेल्ट होईपर्यंतच आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे. गुळाचा पाक इथे आपल्याला बनवायचा नाहीये. तुम्ही बघू शकता दोन्हीही व्यवस्थित मिक्स झालेले आहे आणि आपला गूळ छान वितळला गेलेला आहे. असं झाल्यानंतर आपल्याला हे सर्व ड्रायफ्रुट्स ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित 2 ते 3 मिनिटासाठी छान परतत मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे जे मखाने आहेत ते आपण हाताने देखील कुस्करून ह्याच्यामध्ये घालू शकतो किंवा इथे मी डायरेक्ट मिक्सरला बारीक केलेले आहेत आणि त्याची पूड आपण ह्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया. तुम्ही बघू शकता या पद्धतीने मखाने मी मिक्सरला एकदा फिरवून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने आपल्याला सर्व हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या मिश्रणाला वेगळी बाइंडिंगसाठी कशाचीही गरज पडत नाही. थोडंसं हवं असेल तर आपण इथे तूप टाकू शकतो, पण 200 ग्राम तूप एवढ्या लाडवांसाठी खूप होतं. 3 ते 4 टेबल स्पून तूप इथे उरलेलं आहे. आता हे मिश्रण, या मिश्रणामध्ये आपल्याला इथे इलायची पावडर घालून घ्यायची आहे. अर्धा चमचा मी इलायची पावडर टाकून घेणार आहे आणि गॅस आपल्याला इथे बंद करायचा आहे. कढई गरम आहे तोपर्यंत थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर हे मिश्रण आपल्याला थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे. कढई मी इथे खाली उतरून घेतलेली आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला इथे जायफळ घालायचं आहे. जायफळाचा इतकुसा हा तुकडा मी इथे बारीक करून ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. जायफळामुळे आपल्या लाडवांना खूपच छान टेस्ट येते, त्यामुळे जायफळ आवर्जून घालावे. आता सगळं टाकल्यानंतर व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया आणि हे मिश्रण थोडंसं गरम असतानाच आपल्याला ह्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. हे मिश्रण आपल्याला जास्त थंड होऊ द्यायचं नाहीये. हाताला थोडंसं इथे मी तूप लावून घेणार आहे आणि छोट्या छोट्या आकाराचेच आपल्याला इथे लाडू बनवून घ्यायचे आहेत. छोटा लाडू जरी असला तरीही हा लाडू पोषण तत्वाने भरपूर असा आहे. रोज नाश्त्यानंतर किंवा भूक लागली त्यावेळेस आपण 1 लाडू जरी खाल्ला तरीही पोटभरीचं होऊन जातं. असा हा पौष्टिक लाडू खूपच हेल्दी आहे आणि हे लाडू थंडीमध्ये आवर्जून खाल्ले पाहिजेत. लहान मुलांना 1 लाडू जरी दिला तरी पुरेसा होतो, कारण की ते वेगवेगळे ड्रायफ्रुट्स खायला नकार देतात. त्यामुळे अशा पद्धतीनेच ड्रायफ्रुट्स त्यांच्या पोटात गेले तर मुलेही खुश होतात आणि पॅरेंट्सही खुश होतात. त्यामुळे हे लाडू या थंडीमध्ये आवर्जून बनवा आणि हे लाडू जर तुम्हाला उन्हाळ्यात बनवायचे असेल तर ह्याच्यामध्ये गूळ टाकू नका. तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपले हे लाडू वळून तयार झालेले आहेत. महिनाभरासाठी आपले हे लाडू बनवून तयार होतात आणि त्याचसोबत हेल्दी आणि टेस्टी देखील हे लाडू आहेत.
फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहत. पुन्हा भेटूया अशाच एका सोप्या आणि पौष्टिक रेसिपी सोबत. तोपर्यंत आनंदी राहा आणि खात राहा.